नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उडीद वडे पाहत आहोत। त्यासाठी आपण पहिल्यांदा ही उडदाची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे, स्वच्छ निवडून बघितलेली आहे। त्यामध्ये आपण आता पाणी घालून ती दोनदा धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर उडदाची डाळ भिजेल असे भरपूर पाणी घालून आपण ती 4 ते 5-7 तासासाठी झाकून ठेवायची आहे। 4-5 तासांनी आपण ते ओपन करून बघत आहोत, तर आपलं उडदाची डाळ ही छान भिजलेली आहे। बघत असाल, हे बघा उडदाची डाळ छान भिजलेली आहे। आता आपण यातील हे पाणी काढूया। या पाण्याचा वापर आपण जर उडदाची डाळ वाटताना केली तरी चालेल, कारण की दोनदा आपण हे उडदाची डाळ मस्तपैकी धुतली असल्यामुळे त्यातील सगळा वरचा घाण वगैरे आपण काढलेले आहे। आता आपण ती पाणी काढून कुकर मध्ये तांदूळ कसे धुतो आपण त्या पद्धतीने ह्याचा उपयोग केला तरी चालेल। आता आपण ही उडदाची डाळ वाटून घेऊया। वाटताना यामध्ये पाणीचं प्रमाण अगदी थोडंसं घातलं पाहिजे। आता 2 पडी मी हे घातलं असेल तर अर्धा पडी फक्त पाणी घालत आहे। बघत असाल तुम्ही अर्धा पडी, हे बघा किती घट्ट असं मी वाटून घेतलेलं आहे। ते रवाळ वाटून घ्यायचं, अगदी गंध वाटायचं नाही। आणि मी वाटताना हिरवी मिरची आणि जिरे आलं घातलेलं आहे आणि आता मीठ घालत आहे। यामध्ये इनो सोडा कशाचाही वापर केलेला नाही। मीठ घालून 1-2 मिनटं असं आपण छानपैकी फेटून घेतलं तर आपले वडे सॉफ्ट फ्लफी होतात। इनो सोड्याशिवाय सुद्धा हे वडे करता येतात। इनो सोडा घातला तर काय होतं, तेल पितं। आता बघत असाल मी हाताला ओला जरासा करून घेऊन मध्ये असे भोक करून तेलात सोडत आहे। जर तुमचं पीठ पातळ झालं तर असा हा शेप परफेक्ट येऊ शकणार नाही। ही एक महत्त्वाची टीप आहे की उडीद वड्याचे पीठ वाटताना अगदी गंध न वाटता आणि पाणी कमी वापरणे। बघत असाल मी किती छान एकदम इझिली वडे हे घातलेले आहेत। आणि एकदम मंद आचेवर पण अगदी तळायचे नाहीत हे वडे, थोडंसं मीडियम फ्लेम ठेवणे आहे। कारण की अगदी मंद आचेवर ठेवलं तर उडीदाचं पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे ते जास्त वेळ अगदी ठेवल्यामुळे हे होईल। आता बघत असाल बघा मी मंद आचेवरती किती छान गुलाबी लालसर कलर असा तळून घेतलेला आहे। आपले हे छान क्रिस्पी अगदी कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत। तुम्हाला आणि एक घाना मी घालून दाखवत आहे। बघत असाल तुम्ही किती इझिली शेप छानपैकी येत आहे। पाण्याचा फक्त हात पहिल्यांदा लावून घेतला की तो आपोआप वडा आपला तयार होतो। पीठ अजिबात पातळ करायचं नाही, हा एकच ह्यातला महत्त्वाचा भाग आहे। बघत असाल हे बघा आपला आता हे छानपैकी तळून झालेले आहेत। मी दही वड्यासाठी हे वडे पाण्यात घातलेले आहे। ही महत्त्वाची प्रोसिजर आहे। दही वडा जर करणार असाल तर तुम्ही वडे हे पाण्यात टाकावे लागतील। आता दहीमध्ये आपण छान फेटून घेतलेलं आहे, साखर आणि मीठ मी चिमटभर टाकलेले आहे आणि आपण छानपैकी फेटलेले आहेत। आहे दह्याच्या ह्याच्यामध्ये पाणी पण थोडंसं घातलेलं आहे। आता त्यातील वड्यामधील पाणी पूर्णपणे निथळून आपण ते त्या दह्यामध्ये घालत आहोत। पूर्णपणे पाणी निथळायचं, वडे न तुटता असे पाणी यातून काढायचं आहे। बघत असाल तुम्ही हे बघा तिथे वडे त्या दह्यामध्ये घालत आहे। हे पाणी फिल्टरचं घ्या, जेणेकरून जरी पाणी थोडंसं राहिलं तरी त्याचा त्रास होणार नाही। हे आता आपण असे अर्धा तास तरी किमान ह्या वड्यामध्ये असे आपण दहीवरती घालून ठेवायचं आहे। अर्धा तास असंच ठेवलं तरी असं फ्रीजमध्ये ठेवाल तर आणि छान त्याची चव लागेल। आता आपली चटणी आणि वडे तर तयारच आहेत। आता आपण दही वड्याची डिश तयार करूया।
त्यासाठी आपण पहिला तर दही वडे घेतलेले आहेत, त्यानंतर चाट मसाला आणि तिखट. आता पहिला आपण डिशमध्ये पहिल्यांदा वडे घालूया. यामध्ये आंबट गोड चटणी, नंतर हिरवी चटणीसुद्धा घातली तरी चालेल, पण दही वड्यामध्ये पहिला असेच करत होते. आता ते आंबट गोड चटणी आणि हे हिरवी चटणी घालत आहेत. चाट मसाला आणि तिखट घालून नुसतं जरी खाल्ला तरी तुम्हाला हे खूप चविष्ट लागतं. तिखटाचं प्रमाण आपल्याला हवे तसे घ्यावे. तर आपला हा दही वड्याचा पण डिश तयार आहे. बघत असाल तुम्ही डिश कशी छान रंगीबेरंगी पांढरा लाल कलर दिसत आहे तुम्हाला. आता आपली सर्व डिश पूर्ण तयार आहे. दही वडा आणि इडली आणि मेदू वडा हे आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.